हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि आज आपण आलो कळवे गावामध्ये शिवशंभो कला केंद्र येथे बघू शकता. असं त्यांच्या समोरला बॅनर असणार आहे. आणि हे लोकेटेड आहे कुठे माहिती आहे का, कळव्याच्या एकदम अशा बाहेरच्या साईडला, इकडून असं हमरापूर जो एक त्या साईडून आपण आलो ना का हा रोड असा दादर साईडला गेलेला आहे. या साईडला येताना आपण दादर साईडला जाताना राईट साईडला आपण हा पाहतोय जय शिवशंभो कला केंद्र. त्यांनी डिस्प्ले तर सुंदर लावले आहेत. आपण आतमध्ये जाऊन त्याच्या मूर्त्या पाहणार आहोत. डिस्प्लेला आपण मूर्त्या पाहू शकता. असं त्याने डिस्प्लेसुद्धा लावलेला आहे. इथे ना आपल्याला 1.5 फुटापासून ते 6-7 फुटापर्यंत सुद्धा मूर्त्या मिळणार आहेत. या साईडला आपण शेषनागसुद्धा पाहतोय जो की यंदा ट्रेंडिंगमध्ये ही मूर्ती आहे. त्याच्यानंतर असा त्यांचा डिस्प्ले. आपण आता एक एक डिटेलमध्ये अशी सर्व मूर्त्या बघणार आहोत. पाहतोय 5.5 फुटाची शेषनागवाली मूर्ती आहे. पाहू शकता ही यंदाची ट्रेंडिंगवाली मूर्ती आहे, जी यांची स्वतःची अशी मॉडेल आहे. खालती आपण असं पाण्याची थीम पाहतो, त्याच्यावरती शेषनाग असा आहे. आणि या शेषनागाच्या डोक्यावरती असा आपला बाप्पा विराजमान झाला आहे. बाप्पाच्या एका हातामध्ये आपण शेषनागाची अशी शेपटीसुद्धा पाहतोय. असा प्रॉपर लुक असणार. आणि इथली जी पेंटिंग आहे ना मंडळी, पेंटिंग बघू शकता एकदम असं चमकदार आपण पेंटिंग पाहतोय. आणि खूपच गोड असं बाप्पाचा लुक केलेला आहे त्यांनी. वरती बाप्पाच्या फेट्याला सुद्धा आपण पाहू शकता वेगवेगळे कलरचे असे त्यांनी ब्रॉच यूज केलेत. फुलांचे ब्रॉच, मोत्यांचे ब्रॉच. आणि असा 3 तुऱ्यांवाला आपण हा फेटा पाहतोय. तर हा असणार आहे 5.5 फुटाचा शेषनागवाला गणपती बाप्पा. आणि मंडळी ही आपण पाहतोय 5.5 फुटाची कमलवाली मूर्ती. ॲक्च्युली इथं जागा शॉर्ट आहे, त्याच्यामुळे मला असा क्रॉस जायला लागते. असा लुक असणार प्रॉपर बाप्पाचा. कमळावरती असा बाप्पा बसणार. ही 5.5 फुटाची मूर्ती असणार आहे. आणि बाप्पांना हा खूपच सुंदर आहे. काय माहिती का, असं बाप्पाचं जसं पोट वगैरे तर दाखवलं तर खूपच असं मोठा असं दाखवलं आहे. त्याच्यामुळे खूप असं क्यूट आणि एकदम गोलमोलू स्टाईलचा बाप्पा वाटतो. हा बाप्पाचा फेससुद्धा एकदम असं ब्रॉड दाखवला. आणि जी बाप्पाची जी सोंड आहे ना ती एकदम अशी अट्रॅक्टिव्ह सोंड वाटते. दोन्ही हातामध्ये आपण बाप्पाच्या कमल पुष्प पाहतोय. आणि याला ना मुकुटाला बाप्पाच्या असं गोल्ड मेटॅलिक कलर यूज केला आहे. त्याच्यावरती आपण मेटल ज्वेलरी पाहतोय. खाली डायमंड ज्वेलरीसुद्धा पाहतोय. खूप गोड लुक आहे. आणि बाप्पाच्या जी लिखाई आहे ना त्याची त्रिशूलाची अशी लिखाई केली आहे. त्याच्यामुळे खूपच सुंदर आणि एकदम असं शांत गणपती बाप्पा वाटतो. या बाप्पाला ब्लॅक कलरचा शेला टाकलेला आहे आणि त्याला गोल्ड कलरची लेससुद्धा. आणि पिवळा पितांबर बाप्पाला असं नेसवलं आहे. आणि कमलावरती बाप्पा आपला विराजमान झाला आहे. असा प्रॉपर लुक असणार आहे. हा असणार आहे 5.5 फुटाचा लंबोदर गणपती बाप्पा. आणि मंडळी ही सर्वात यंदाची ट्रेंडिंगवाली मूर्ती आहे, जी की हनुमान अवतारामधली आहे. बघू शकता प्रभू श्रीरामांच्या भजनामध्ये दंग झालेली ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची, जी की हनुमान अवतारामध्ये आहे. आणि एकदम असा मस्क्युलर बाप्पा आहे. हा चेतना असं ॲप्ससुद्धा पाहतोय आपण. बाप्पाचे मसलसुद्धा होऊ शकते. एकदम मस्क्युलर हे आहे. या साईडला आपण गदासुद्धा पाहतोय. पण असं दगडावरती खाली बसला आहे. त्याच्यावरती अशी वाघाची स्किन आहे आणि त्याच्यावरती असा बाप्पा आपला भजन करत बसला. हा बाप्पा आहे ना तो खूपच गोड आहे. एकदम या बाप्पाचा ना असा ऑरा आहे, ऑरा. खूप असा गोड लुक आहे बाप्पाचा. पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केली पाहायला मिळते आपल्याला. डायमंड ज्वेलरीसुद्धा आहे, जी की त्यांनी ना पंचरंगी म्हणजे मिक्स कलरमध्ये डायमंड ज्वेलरी पाहतोय आपण. आणि बॉल चेनसुद्धा त्यांनी यूज केली. आणि प्रॉपर असा लुक असणार आहे. ही असणार आहे 5 फुटाची हनुमान अवतारी मूर्ती. आणि मंडळी हा आपण पाहतोय 5 फुटाचा लंबोदर गणपती बाप्पा. पाहू शकता किती असा अप्रतिम बाप्पाला वर्क केला आहे तो. हा बाप्पाने एकदम असा ब्रॉड आहे, एकदम असं मजबूत बाप्पा पाहतोय. पण बाप्पाचे हातसुद्धा तुम्ही पाहू शकता किती असे मोठे असे हात दाखवले आहेत. गोड लुक केलं बाप्पाचा. एकदम सिम्पल टोनिंगमध्ये खूप गोड दिसतोय. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपण असे येलो कलरचे कमळ पाहतोय दोन्ही हातामध्ये. आणि बाप्पांना असा बसलेला आहे वरती आसनावरती. याला लंबोदर बोलतात. हा 5 फुटाचा लंबोदर बाप्पा असणार आहे. हा असणार आहे 3 फुटाचा लंबोदर गणपती बाप्पा. अतिशय सुंदर असं बाप्पाचं वर्क पाहतोय आपण. बाप्पाच्या गळ्यामध्ये जी ज्वेलरी आहे ना ती अतिशय अशी नाजूक मेटल ज्वेलरी यूज केली त्यांनी. आणि बाप्पाच्या दाताला सुद्धा आपण बघा असं त्यांनी असे मेटल ज्वेलरी यूज केलं आहे बाप्पाच्या दातासाठी सुद्धा. आणि इथली जी बॉडी कलर आहे ते खरंच खूप सुंदर असे एकदम चमकदार आपण बॉडी कलर पाहतोय. गुड फिनिशिंग आहे. आणि असा फेट्याचा वर्कसुद्धा पाहतोय. आणि बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपण पुष्पसुद्धा पाहतोय. गुलाब पुष्प असणार आहे, जे की व्हाईट असणार आहेत. आणि बाप्पाला धोतर आणि जो शेला जो यूज केला तो एकदम असा क्रीम कलर आहे, एकदम डिझाईनवाला. त्याच्यामुळे असा खूप गोड लुक येतो बाप्पाचा. असा असणार आहे 3 फुटाचा लंबोदर गणपती बाप्पा. या रोमध्ये आपण सर्व असे 2 फुटाचे बाप्पा पाहतोय. आणि हा असणार आहे कमळ आसनवाला गणपती बाप्पा, जो की येलो टोनमध्ये आपण पाहतोय. खूपच गोड गणपती बाप्पा आहे हा. बघू शकता पूर्ण वर्क असं बाप्पाला केलेलं आहे. फेटाला वगैरे पूर्ण मोराची आपण ब्रॉचसुद्धा पाहतोय वरच्या साईडला. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय हा सनईवाला गणपती बाप्पा, जो की 2 फुटाचा असणार आहे. गोड मूर्ती आहे खूप, कारण की हा जो बाप्पाचा जो फेस आहे ना तो एकदम असा निरागस फेस वाटतोय. असा लुक असणार आहे बाप्पाचा. पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे हा. बाप्पाला डार्क पिंक कलरचा वेल्वेट कपड्याचा असा धोतर लावला आहे. आणि व्हाईट कलरचा शेलासुद्धा पाहतोय. आणि हा बाप्पा आहे ना सनईवरती असा बसलेला आहे. त्याच्यानंतर पाहतोय आपण कमल फर्निचरवाला बाप्पा. कमलावरती असा बाप्पा बसला आहे. हा कमल फर्निचर आहे. आणि त्याच्यावरती असं बाप्पा बसला आहे. पूर्ण स्काय ब्ल्यू टोनमध्ये बाप्पाला वर्क केलं आहे. बाप्पाचा जो फेटा आहे ना तो एकदमच असा आकर्षक फेटा वाटतोय हा बाप्पाचा. वरती आपण बाप्पाच्या फेट्यावरती बटरफ्लायचे ब्रॉचसुद्धा पाहतोय. फुलंसुद्धा लावले आहेत. आणि वरती एक फुलपाखराचा मोठा असा ब्रॉच पाहतोय. बाप्पाच्या फेट्याला आपण 3 तुरे पाहतोय. बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला पुष्पसुद्धा पाहायला मिळतात.
आणि गोड अशी ज्वेलरी वर्कसुद्धा पाहतो. असा लुक असणार आहे प्रॉपर. हा सुद्धा 2 फुटाचा बाप्पा असणार आहे. हा असणार आहे कमल फर्निचरवाला गणपती बाप्पा. आणि हा असणार आहे पुन्हा एकदा लंबोदर, जो की 2 फुटामध्ये असणार आहे. आपण अगोदर 3 फुटामधला बघितला, आता हा 2 फुटावाला बाप्पा आहे. याला पूर्ण असं व्हाईट टोनमध्ये केला आहे, प्युअर व्हाईट टोनमध्ये बाप्पाला केलं आहे तयार. हा खूपच गोड मूर्त दिसते, एकदम अशी नाजूक पाहू शकता. असं असणार आहे बाप्पाचं लूक. त्याच्यानंतर ही बालमूर्त असणार आहे ओमवाली, म्हणजे ओममध्ये असा बाप्पा बसलेला आहे आणि असा लूक असणार आहे. याला बालमूर्ती टाईप केलेलं आहे. ओरिजिनल आपण केसंसुद्धा पाहतोय बाप्पाची आणि असे पूर्ण फेट्याचा काम. खूप गोड गणपती बाप्पा आहे. हा सुद्धा 2 फुटाचा असणार आहे. ओमध्ये असे 2.5 फुटाचे बाप्पा पाहणार आहोत सर्व. हा असणार आहे पहिला नारळवाला गणपती बाप्पा, जो की ट्रेंडिंगवाला आहे. असा नारळावरती बाप्पा बसलाय पूर्णपणे पाहू शकता. दोन्ही पाय बाप्पाच्या अशा हवेमध्ये पाहतोय. हा ना एकदम अशी गोड मूर्त वाटते, बालमूर्ती टाईप केलेली आहे त्यांनी डिझाईन. बाप्पांना असं पूर्ण व्हाईट टोनमध्ये केला आणि बाप्पाच्या फेट्याचा जो तुरा आहे ना, हा बघा, हा जो असा तुरा जो लागला तो एकदम असा सप्तरंगी कलरचा यूज केला आणि त्याला ना मोराचा ब्रॉशसुद्धा आपण पाहतोय. खूपच गोड या बाप्पाची लिखाईसुद्धा आहे, की मला तरी खूप मूर्त आवडली. अशी एकदम अशी नाजूक मूर्त वाटते. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा कमल फर्निचरवाला, हा 2.5 फुटाचा बाप्पा असणार आहे हा. आणि या बाप्पाच्या मुकुटाला आपण मोराचे पीससुद्धा पाहतोय आणि पूर्ण या बाप्पाचे कान वगैरे ना असं खूप असे मोठे दिसतात, त्याच्यामुळे खूप सुंदर लुक येतो बाप्पाला. ज्वेलरीसुद्धा मेटल ज्वेलरी पूर्ण यूज केलं, मेटल ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी आणि पिवळा पितांबर बाप्पाला नेसवलं, जो की वेल्वेट कपडा असणार आहे. आणि त्याला रेड कलरची अशी लेससुद्धा आपण पाहतोय. खूप गोडच मूर्त आहे ही. आणि हे आता आपण पाहतोय 2 फुटाची गोल आसनवाला गणपती बाप्पा. हा जो बाप्पाचा जो आसन आहे ना, तो गोल आहे, त्याच्यामुळे याला गोल आसनवाला बाप्पा असतात. दोन्ही पाय असे बाप्पाचे बघू शकता, समोर असे पाय आहेत बाप्पाचे. खूपच गोड गणपती बाप्पा आहे हा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण मल्हार अवतारी बाप्पा पाहतोय. हा सुद्धा 2 फुटाचा असणार आहे. ह्या सर्व रोमधले 2 फुटाचे बाप्पा आहेत. हा मल्हार अवतारी आहे बाप्पा. पूर्ण जी पगडी आहे ना, ती पूर्ण अशी वर केलेली आपण पाहतोय. खूप गोड गणपती बाप्पा आहे. त्याच्यानंतर हा षटकोनी आसन आहे, त्याच्यामुळे आसन हा बाप्पा आहे एकदम असा राजेशाही थाटामध्ये बसला, एकदम आरामात असा टेकून बसला बाप्पा. पूर्ण असं व्हाईट टोनमध्ये पाहतोय बाप्पाला. आणि बाप्पाच्या धोतर आणि शरीराला फेट्याला सुद्धा गोल्ड कलरची अशी लेस लावली, त्याच्यामुळे खूपच गोड लुक येते. दोन्ही हातामध्ये आपण पुष्पसुद्धा पाहू शकता. त्याच्यानंतर हा नाही, ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जो 5.5 फुटाचा जो बाप्पा आहे ना, तो खूप ट्रेंडिंगला आहे. असाच आहे, पगडीवरती बसलेला आहे मल्हाराच्या, जो यांची स्वतःची अशी मॉडेल आहे. असं बघू शकता. खूप गोड गणपती बाप्पा आहे. हा सुद्धा असणार आहे 2 फुटाचा. ही बालमूर्त स्टाईल त्यांनी केलेली आहे, जो खूपच गोड दिसे. आणि हा मोषकावरचा, हा मागच्या 2-3 वर्षापासून खूप ट्रेंडिंगला आहे मोषकवरचा, कारण की मोषक आहे तो खूपच असा मोठा दिसत आहे. त्याच्यावरती तो असा अट्रॅक्टिव्ह बाप्पा वाटतं आहे. आणि असा प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा. फेटा वगैरे पूर्ण असा डिझाईनने असा वर केला आहे. त्याच्यानंतर हा दत्त अवतारी गणपती बाप्पा पाहू शकता. असा असणाऱ्या दत्त अवतारी गणपती बाप्पा. बाप्पाच्या हातामध्ये आपण कमंडलूसुद्धा पाहतोय, खाली श्वानसुद्धा आहे आणि पूर्ण असा ऑरेंज टोनमध्ये बाप्पाला केलेला आहे रेडी. सो असा असणार आहे दत्त अवतारी. हा पण सुद्धा 2 फुटाचा बाप्पा असणार. आणि हे आपण पाहतोय 1.5 फुटामधली कृष्ण अवतारी बाप्पाची मूर्त. त्याच्यानंतर ही लाकडावरती अशी बाप्पा बसलेला आहे, हा सुद्धा 1.5 फुटामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर ही स्वामी अवतारी पाहू शकता, जी ऑरेंज टोनमध्ये पूर्ण केली आहे, ही सुद्धा 1.5 फुटामध्ये असणार आहे. ही महादेववाली खूपच गोड मूर्ती. या मूर्तीचा ना बॉडी कलर बघू शकता, खूप असा अट्रॅक्टिव्ह वाटतोय. आणि आपला हा ओपन टिटवाला गणपती बाप्पा, जो की एक प्राय असा क्रॉस आहे बाप्पाचा, असा लुक असणार आहे प्रॉपर बाप्पाचा. हे सर्व 1.5 फुटाचे गणपती बाप्पा आहेत.